ही कथा आहे रेश्मा आणि तिच्या लहानग्या बाळाची. रेश्मा एक साधी प्रेमळ कुटुंबासाठी जगणारी आई. वय फक्त 26 वर्ष. ती एका शेतकरी घरातून आली होती. साधा स्वभाव, गोड बोलणं आणि सगळ्यांच्या मनात घर करून बसणारी. कॉलेजच्या दिवसात तिची ओळख भरत नावाच्या तरुणाशी झाली. सुरुवातीला मैत्री, पण हळूहळू ती एक नात्यात बदलली. भरत मुंबईत वाहन विक्रीचा व्यवसाय करत होता. आर्थिकदृष्ट्या तो चांगल्या स्थितीत होता. त्याच्या गोड बोलण्याने आणि वचनांनी रेश्माचे मन जिंकले. 2015 मध्ये त्यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला. सुरुवातीचे दिवस स्वप्नासारखे होते. रेशमाला मुंबईत नवीन आयुष्य सुरू झाले. लहानसे घर, 2 मने आणि खूप सारी स्वप्न. त्यांच्या संसारात आनंद फुलत गेला. काही वर्षांनी मुलगी तनुजा आणि नंतर मुलगा सार्थकचा जन्म झाला. सार्थक तर रेशमाच्या आयुष्याचा श्वास होता. ती घर, नवरा आणि मुलांमध्ये पूर्णपणे रमली होती. पण हळूहळू भरत बदलत गेला. तो उशिरा घरी येऊ लागला. फोनवर गुंतून राहू लागला. रेशमाला जाणवले की तो दूर जातोय. तरीही तिने तक्रार केली नाही. तिच्या मनात एकच आशा होती, कुटुंब टिकावे, मुलांचे आयुष्य सुरक्षित राहावे. पण ज्याच्यावर तिने इतका विश्वास ठेवला त्याच्याच मनात भयंकर कट रचला जात होता. भरत दुसऱ्या एका महिलेशी, प्रफुल्लीशी जवळीक साधत होता. त्याला तिच्यासोबत आयुष्य घालवायचे होते आणि त्यासाठी त्याने रेश्मा आणि लहान सार्थकला कायमचं दूर करण्याचा निर्णय घेतला. प्रफुल्लीच्या मदतीनं भरतने काही साथीदारांना पैसे देऊन हा कट आखला. ठरल्याप्रमाणे एका रात्री ते गाडीनं घरी परतत होते. वाटेत निर्जन जागी गाडी थांबवली गेली. आधीच थांबलेल्या गुन्हेगारांनी गाडीत शिरून रेश्मा आणि तिच्या बाळावर हल्ला केला. रेश्मानं प्रतिकार केला, पण आईच्या हृदयातील माया त्या क्रूरतेपुढे थांबली. शेवटी तिचा आणि तिच्या बाळाचा गळा आवळून जीव घेतला गेला. भरत स्वतःला वाचवण्यासाठी थोडा जखमी झाला, जेणेकरून तो पोलिसांसमोर पीडित असल्याचे दाखवू शकेल. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे त्याचे खरे रूप समोर आले. मोबाईल तपासणी, मेसेजेस, प्रफुल्लीसोबतचे फोटो, सर्व पुरावे उघड झाले. शेवटी चौकशीत भरतने कबूल केले, हो, मीच माझ्या पत्नी आणि मुलाच्या खुनाचा कट रचला. ही घटना धक्कादायक आहे. एक पती, एक बाप ज्याच्याकडे सगळं होतं, त्याच्या स्वार्थी इच्छेसाठी निष्पाप आई आणि बाळाचा जीव गेला. यातून आपण काय शिकतो? नात्यांमध्ये विश्वासघात केल्यावर माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. राग, स्वार्थ, हव्यास यामुळे केवळ एक नाही तर अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. संवाद ठेवा, नाती जपा, पण हिंसेकडे कधीही जाऊ नका. जर ही कथा ऐकून तुमच्या मनाला काही वाटले असेल तर तुमचे विचार जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच खरी घटनांवर आधारित गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.